नमस्कार, मी मायावती अंभोरे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. पोलीस कर्मचारीच निघाला मारेकरी. वाळूजमध्ये झालेल्या व्यावसायिकाच्या खुनाचा उलगडा करण्यात शहर पोलिसांना यश. वंचित सोबत नसल्याने इम्तियाज जलील आणि 2 तुकडे झाल्याने चंद्रकांत खैरे यांचे अर्धे मतदान जाणार असल्याने यावेळी आपणच लोकसभा जिंकणार असल्याचा हर्षवर्धन जाधव यांचा दावा. आता सविस्तर बातम्या. ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल रामेश्वर काळे यानेच त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून व्यापारी सचिन नरोडे याचा खून केल्याचे उघडकीस आले असून त्यास त्याच्या साथीदारास अटक करण्यात आली आहे. वाळूजमध्ये 4 दिवसापूर्वी व्यापाऱ्याचा खून झाला होता. त्याचा उलगडा करण्यात MIDC वाळूज पोलीस आणि शहर गुन्हे शाखेला यश आले आहे. धक्कादायक माहिती म्हणजे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल रामेश्वर काळे यानेच आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून व्यापारी सचिन नरोडे यांचा खून केल्याचे उघडकीस आले. ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेला कॉन्स्टेबल रामेश्वर काळे यांच्यासोबत अजून एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. मागील अनेक दिवसांपासून व्यापारी नरोडे यांच्या मागावर आरोपी पोलीस काळे होता. रविवारी रात्री साजापूर परिसरातील वीज गुल होती. त्याच अंधाराचा फायदा घेत आरोपीने कपाळावर गोळी झाडून व्यापाऱ्याला संपवले. विशेष म्हणजे हा हेड कॉन्स्टेबल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका कारवाईत निलंबित आहे, तर त्याच्यावर 354 प्रमाणे एक गुन्हा देखील दाखल आहे. पोलिसांमधीलच हा गुंडा पोलिसांनी शोधल्याच्या घटनेची चर्चा सध्या शहर परिसरामध्ये सुरू आहे. रामेश्वर काळे याला असा संशय होता की रामेश्वर काळेच्या पत्नीसोबत सचिन नरोडे यांचे संबंध आहेत, त्यामुळे त्यांनी शोध केली जातात. रामेश्वर काळेची पत्नी पण पोलीस खात्यातच आहे हो, त्याची माहिती आम्हाला प्राथमिकरित्या माहिती मिळाली. रामेश्वर काळे तिचा पहिला पती आहे तर दुसरा पती, ती माहिती घेत होतो. यांना कधी ताब्यात कोणाला? आरोपींना आम्ही एक मर्डर झाल्यानंतर आम्ही त्यांना तपासासाठी आम्ही त्या वारंवार त्यांना बोलवत राहिलो आणि त्यांच्याकडे चौकशी काही कुठे फरार झाले नाही किंवा कुठे गेले नाही. त्यांना आम्ही व्यवस्थितरित्या आम्ही त्यांच्या मागे आमचे हेर लावून ठेवलेले होते. मागील लोकसभेपेक्षा या लोकसभेमध्ये मला मतदान मोठ्या प्रमाणात पडेल असा दावा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला असून या लोकसभेमध्ये आपणच जिंकणार असल्याचे गणित त्यांनी पत्रकारांसोबत बोलताना मांडले. आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये मी निर्णय कुठलाच घेतलेला नाही. इच्छा जरूर आहे, पण एक गोष्ट जी प्राकर्षाने जाणवते ती अनेक वर्तमानपत्र, अनेक TV चॅनल्स सातत्याने गोष्ट दाखवतात की हर्षवर्धन जाधवांमुळे इम्तियाज जलील निवडून आले आणि चंद्रकांत खैरे पडले. हिंदू मतांमध्ये विभाजन झालं आणि चंद्रकांत खैरे पडले, अशा पद्धतीचा सातत्याचा मतप्रवाह इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया सातत्याने मांडत आलेला आहे. माझं त्याच्यावरती आक्षेप आहे. माझं म्हणणं असं आहे की ते म्हणतायत की जाधव उभे राहिले नसते तर खैरे निवडून आले असते. ते उभे राहिले म्हणून खैरे पडले. मात्र इम्तियाज जलीलांना जर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सपोर्ट करून 2 लाख मतं दिली नसती तर इम्तियाज जलील 3,74,000 मतापर्यंत पोहोचले नसते. आणि ते जर 3,74,000 मतापर्यंत पोहोचले नसते तर निवडून कोण आलं असतं? तर नैसर्गिकरित्या चंद्रकांत खैरेच निवडून आले असते. आणि ही बाब सरळ सरळ आल्हाद हाताने सगळेच पत्रकार मंडळी, राजकीय विश्लेषक विसरून जातात. आणि म्हणून मुळातच चंद्रकांत खैरेंचा पराभव हर्षवर्धन जाधवांमुळे झालेला नसून चंद्रकांत खैरेंचा पराभव हा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी इम्तियाज जलीलांना सपोर्ट केल्यामुळे झालाय. त्यांनी सपोर्ट केला नसता तर पुन्हा सांगतो 3,74,000, 3,89,000 जे काही मतदान इम्तियाज जलीलांनी घेतलं ते इम्तियाज जलील घेऊ शकले नसते आणि 2 नंबरचा माणूस म्हणजे चंद्रकांत खैरे तिथे निवडून आले असते. त्यामुळे हा विषय एकदा नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे. क्रमांक 2, सातत्याने
आज आपण बघतोय की इम्तियाज जलीलांच्या पाठीमागे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर नाहीत, कारण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना इम्तियाज जलीलांच्या मार्फत जी मदत होणं अभिप्रेत होती ती मदत झाली नाही, ते पडले, इम्तियाज मात्र निवडून आले, म्हणून यावेळेला ते त्यांना मतदान करणार नाहीत, त्यांच्याबरोबर ते नाहीत, अशाच पद्धतीची प्रतिक्रिया दिसते. म्हणजे 380, 374, 389 जी काही फिगर अनेक पत्रकार इम्तियाज जलील यांची सांगत असतील ती आता 1.5 लाखावरती आली असं म्हटलं तर वावगं होणार नाही. चंद्रकांत खैरेजींचं सुद्धा जे मतदान 3,70,000 वगैरे दाखवलेलं आहे त्याच्यातही 2 भाग झालेत, एकनाथ शिंदेचा एक भाग आणि एक उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा भाग. मात्र हर्षवर्धन जाधवांच्या 2,83,000 मध्ये भाग पडलेला नाहीये, किंबहुना त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे असं म्हटलं तरी काही चुकणार नाही, कारण माझ्यामध्ये 2 तुकडे पडायचा प्रश्न येतच नाही. आता या पार्श्वभूमीवरती आज लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना मी अत्यंत प्रांजळपणाने गोष्ट सांगू इच्छितो की एक तर या जिल्ह्याला, शहराला गरज आहे परिवर्तनाची. मराठा आरक्षण दिल्लीत मिळालं पाहिजे ही सातत्याची माझी भूमिका आजही आहे. फक्त येणाऱ्या 24 तारखेला जरंगे पाटील काय म्हणतात, अर्थात मागच्या वेळेला मला पाठिंबा देणारे आदरणीय परमपूज्य शांतिगिरी बाबा काय म्हणतात आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर काय भूमिका घेतात याच्यावरती माझ्या येणाऱ्या लोकसभेची उमेदवारी ठरेल असं मला वाटतं. आणि हे सगळे विषय समजल्याच्या नंतरच या संदर्भातली अधिकृत घोषणा काय आहे ती मी त्यावेळेला करेन. सारा वैभव परिसरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने महानगरपालिका प्रशासक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यांच्या मागणीबाबत एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली. आम्ही सर्व सारा वैभव सोसायटी आज माननीय आयुक्त श्रीकांत सरांना भेटलो आणि गेल्या 4-5 वर्षापासून आम्हाला जे पाणी मिळत नाही त्या संदर्भात आम्ही एक विनंती अर्ज साहेबांना आज दिलेला आहे. या अगोदरही आम्ही सोसायटीचे सर्व पाण्याचे चार्जेस भरून हर्सुल तलावातनं जे पाणी येत होतं ते आमच्याकडे चालू करण्यात आलं. फक्त 11 महिने पाणी दिल्यानंतर कुठलीही कारण न सांगता सबबीवरून ते बंद झालं. पण त्यानंतर आम्ही भरपूर महानगरपालिकेत वेळोवेळी आमच्या पद्धतीने त्या संदर्भात पाठपुरावा केला, परंतु अद्याप ते पाणी चालू झालं नाही. आणि त्या संदर्भात आज आम्ही सर्व सोसायटी सभासद येऊन श्रीकांत सर यांना भेटलो. त्यांनी आमची म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की या संदर्भात काहीतरी लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल आणि आमच्या सर्व सारा सोसायटी सभासदांना पाणी मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि त्यांचे या निमित्ताने धन्यवाद, आभार मानतो. पवित्र रमजान महिन्यात करण्यात येणाऱ्या इबादत आणि दुआ या धार्मिक विधीबाबत मौलाना मोइजुद्दीन फारुकी यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. मोहतरम हजरात, रमज़ान का मुबारक महीना जारी है और एक अशरा गुज़र चुका रहमत का और इसका दूसरा अशरा मग़फ़िरत का शुरू हो चुका है. और अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान के जैसे जैसे गुज़रते थे आपकी इबादतों में इजाफ़ा हो जाता था. और ये रोज़ा एक तरबियती निज़ाम है जो इंसान की तरबियत करता है और इखलास और लिल्लाहियत इससे पैदा होती है. इसलिए अल्लाह ने फरमाया है, हदीस क़ुदसी है कि अस्सौमु ली व अना अजज़ी बिही, रोज़ा मेरे लिए है और मैं ख़ुद उसका बदला दूँगा. मुसलमानों को चाहिए कि ये महीना सब्र का है, हमदर्दी का है, इंसानों के साथ अच्छे सलूक का है. अपनी ज़कात, सदक़ात ये सब गरीबों में दी जाए और नमाज़ों का अहतमाम हो और अपनी ज़बान की हिफाजत हो, निगाहों की हिफाजत हो और पूरे तक़वे के साथ मस्जिदों को आबाद करे. ये सारे रमज़ान के लवाज़िमात हैं कि इससे इंसान बनता है, उसका दिल बनता है. तो अल्लाह से दुआ भी की है कि दुनिया में जहाँ जहाँ जो लोग मज़लूम हैं अल्लाह उनकी मदद फरमाए. अल्लाह बीमारों को सेहत अता फ़रमाए और हमारे रोज़े, नमाज, तरावी को कबूल फ़रमाए. क्योंकि जो भी काम करो अल्लाह के लिए करो, वरना बड़े से बड़ा अमल रियाकारी की वजह से अल्लाह ज़ाय कर देते हैं. दिखावा अल्लाह को बिल्कुल पसंद नहीं है. रोज़े से यही तरबियत होती है कि रोज़ा है आप तो किसी को मालूम नहीं होता, इसलिए अल्लाह ने इसका इतना बड़ा सवाब रखे है. और नमाज़ों में तहज्जुद का सवाब इसलिए ज़्यादा है कि वो तन्हाई में अल्लाह से इंसान बातें करता है. इसलिए जो काम करो अल्लाह के लिए करो.
इन्ना सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। बेशक मेरी नमाज, मेरी क़ुरबानी, मेरा जीना, मेरा मरना अल्लाह के लिए जो सारे जहानों का रब है। ये दूसरा मग़फ़िरत का अशरा आपके साथ है, इसका ज़्यादा से ज़्यादा फ़ायदा उठाए और अल्लाह से अपनी बख्शिश करवा ले। इतना मांगे कि अल्लाह ताला हमको अता फ़रमाए। यही पैगाम है कि अल्लाह हमको रमज़ान की क़दरदानी की तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। भर में सबसे प्यारा होता है एक दिन, 100 दुआएं दे रहा दिल तुमको आज के दिन। I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. मेरी मन्नतें पूरी हो तेरी सभी हसरतें। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस, बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर, हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत, अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगी आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। मराठा आरक्षण प्रकरणी 24 मार्च रोजी मराठा समाजाला सोबत घेऊन न्याय मागणार असल्याचा इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलाय। उद्या आईचं पण ऑपरेशन, तेही मला माहित नव्हतं। आता 24चा विषय तर 24 मात्र निर्णायक असणार। एवढंच मी तुम्हाला सांगू शकेल की 24ला मात्र आता आम्हाला निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही, कारण फसवणूक करणं आणि आम्ही अन्याय किती दिवस सहन करायचा याला सुद्धा काही मर्यादा आहे। समाजानेच का अन्याय सहन करायचा,
बोललेल्या गोष्टी असतानाही नेमकं आमच्याच वाट्याला अन्याय का आला? तुम्ही अधिसूचना काढलेल्या असतानाही त्या अधिसूचनेचा सुद्धा अवमानच झाला एक प्रकारच्या राजपत्रित असूनही. परंतु मग आता आम्हाला तुम्ही कायद्याने खेटायला ठरवलं म्हणल्यानंतर आम्हाला तुम्हाला कायद्याने खेटावंच लागणार आहे. 24ला समाजाला बरोबर घेऊन काय जो निर्णय असेल तो समाजाने आम्ही मिळून करू. शेवटी मालक समाज आहे, मात्र हे जाहीरपणानं सांगतो. राजकारण आपला मार्गच नाही. मी आजच नाही बोलत हा एखादा विषयी राग व्यक्त करायचा किंवा नाराजी व्यक्त करायची म्हणजे त्याच्याविषयी आगपाखड करणं असं माझा कधीच विषय नाही आणि असण्याचं काही कारण नाही. जो बोलतो त्याच्याच विरोधात, कारण समाजाच्या विरोधात बोलला की तो कोणी असला तरी मला नाही सहन होत आणि मी ते करू बी शकत नाही. मी मरेपर्यंत माझ्या समाजाची गद्दारी नाही करू शकत, कारण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय यांना मी सोडत नाही. हे मात्र अंतिम सत्य आणि त्याच्यात मी बदल करूही शकत नाही. कसल्याच परिस्थितीत नाही बदल करू शकत. आता त्यांनी फसवणूकच केली म्हणल्याच्या नंतर एक मात्र खरं आहे, आता समाज 24 तारखेला काय निर्णयाकडे कुंकड हे जात आहे हे आज नाही सांगू शकत मी. परंतु महाराष्ट्रातला सगळा मराठा समाजही आव्हान केलेलं आहे की आपण यावं. मराठा समाजही येईल, वकील बांधव येणार आहेत, डॉक्टर बांधव येणार आहेत, अभ्यासक येणार आहेत, स्वयंसेवक सगळे कार्यक्रमाचे होते तेही येणार आहेत, आयोजक नियोजक सुद्धा येणार आहेत, आमरण उपोषण करते, साखळी उपोषण करते, हेही सगळे बांधव तिथं येणार आहेत. कारण आता सगळीच चर्चा एकूण होणार आहे. कारण अन्याय बघा ना, कुठं 20 तारखेला म्हणजे 4-5 महिन्यापूर्वीची गोष्ट आत्ता गुन्हे दाखल करण्याचं म्हणजे गृहमंत्र्यांचं विनाकारणच मराठा समाजाविषयी सूड उगवण्याचंच काम सुरू आहे ना. 4-2 मराठ्यांचे आमदार आणि मंत्री हाताखाली धरायचे आणि एवढ्या मोठ्या समाजाला माझ्या विटीस धरायचं. कारण आम्ही बहुसंख्य नाही त्या राज्यात आणि आम्हाला विटीस धरायचं आणि आमच्यावर अन्याय करायचा. तर मग समाजाला कुठंतरी डिसिजन घेतल्याशिवाय पर्याय ना. कारण समोरच्याला बी त्याच्या पद्धतीनं त्याला शिक्षा उपचार त्याच्यावर व्हायलाच पाहिजे. समाज आता 24 तारखेला बघूयात, आम्ही सगळे एकत्र येतो. मंडप उभारणीचं काम सुरू आहे अंतरवाली. अरविंद फाउंडेशनच्या अंतर्गत तिसरे आत्मनिर्भर व्यावसायिक प्रशिक्षण व महिला सक्षमीकरण केंद्राचे उद्घाटन महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. अरविंद फाउंडेशनच्या अंतर्गत तिसरे आत्मनिर्भर व्यावसायिक प्रशिक्षण व महिला सक्षमीकरण केंद्र याचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक महानगरपालिका व सीईओ स्मार्ट सिटीचे श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस मनपा उपायुक्त सविता सोनवणे, मीडिया विश्लेषक स्मार्ट सिटी अर्पिता शरद, लाईट हाऊस कम्युनिटी सेंटरच्या पूजा डेडे उपस्थित होत्या. आत्मनिर्भर केंद्रामध्ये महिलांसाठी ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग असे अनेक कोर्स घेतले जाणार आहे. आयुक्त जी श्रीकांत यांनी नवीन कोर्स बेबीसिटर, बालसंगोपन दाई हे सुरू करण्यास नोकरी करणाऱ्या पालकांची प्राथमिक गरज व आधुनिक व्यावसायिक प्रशिक्षणाचा भाग म्हणून त्याला बघण्यात यावं असे मार्गदर्शन केले. अरविंद फाउंडेशनच्या संचालिका नेहा धाडवे यांनी महिलांच्या व्यावसायिक वृद्धीसाठी नवनवीन प्रशिक्षणे देण्यात येणार असल्याची माहिती दिली. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात येत असून नागरिकांनी देखील उत्स्फूर्तपणे मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. बन्सीलाल नगर येथील जागृती प्राथमिक शाळेच्या वतीने आज मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीसाठी बन्सीलाल नगर, गांधीनगर, पदमपुरा, संत रोहिदास नगर या भागात विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून पथनाट्याद्वारे नागरिकांमध्ये मतदान करण्यासाठी जनजागृती केली. विद्यार्थ्यांनी नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी तसेच लोकांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी सर्वांनी स्वतः मतदान व मतदार जागृतीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जागृती प्राथमिक शाळेच्या वतीने आज मतदान जनजागृतीसाठी बन्सीलाल नगर, गांधीनगर, पदमपुरा, संत रोहिदास नगर या भागात विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून पथनाट्याद्वारे नागरिकांमध्ये मतदान करण्यासाठी जनजागृती केली. जिल्ह्यामध्ये आता निवडणूक होणार आहे. अरे मला त्या दिवशी तर बाहेर जायचं आहे. अरे मला त्या दिवशी तर यायला जमणार नाही. माझ्या बाबांचं त्या दिवशी वर्षश्राद्ध आहे. त्या दिवशी मला गावाला जायचं आहे. अरे त्या दिवशी तर मला शेतामध्ये पाणी घालायला जायचं आहे. अरे ज्याप्रमाणे तुम्ही तुमचे कामे बरोबर करता त्याचप्रमाणे एक मत सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि ते मत आपण द्यायलाच पाहिजे. अरे मला हे पण माहिती नाही की मतदान कुठे करतात. तुला हे पण माहित नाही का शाळेमध्ये मतदान केंद्र असते, तिथे जाऊन आपले मत द्यावे. जागा हो, वेळेवरती जागा हो, जागा हो, जागा हो, वेळेवरती जागा हो.
आहे. तर तुम्ही सर्वांनी मलाच मध्ये अनेक महत्वाची गोष्ट रात्री या पाटलाच्या घरी जेवणाचा झकास बेत आहे. तुम्ही सर्वांनी नक्की या आणि मलाच वोट करा आणि मलाच विजय करा. येते मग. राम राम. केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ शहरात आम आदमी पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने रात्री अटक केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटल्याचं पाहायला मिळालंय. आम आदमी पक्षाकडून ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली, तर राज्यामध्ये देखील महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर शहरामध्ये सुद्धा आम आदमी पक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. मात्र यावेळी आचारसंहितेचा भंग केल्याच्या कारणावरून पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. दरम्यान यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. पोलीस कर्मचारीच निघाला मारेकरी. वाळूजमध्ये झालेल्या व्यावसायिकाच्या खुनाचा उलगडा करण्यात शहर पोलिसांना यश. वंचित सोबत नसल्याने इम्तियाज जलील आणि 2 तुकडे झाल्याने चंद्रकांत खैरे यांचे अर्धे मतदान जाणार असल्याने यावेळी आपणच लोकसभा जिंकणार असल्याचा हर्षवर्धन जाधव यांचा दावा. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.